धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे प्रकरणावरून विरोधक विधानसभेत आक्रमक होण्याची शक्यता। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी तरी कामकाज होणार का याकडे लक्ष। भास्कर जाधवांच्या विरोधी पक्षनेतेपदाला सत्ताधारी पक्षाकडून विरोधाचे संकेत। निलंबन प्रकरणापासून जाधव आणि भाजपात संघर्ष, तर शिवसेना फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर केली होती टोकाची टीका। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला अखेर ठरला। भाजपला 11, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 समित्या मिळणार। सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणार 500 रुपयांचा मुद्रांक शुल्क आता माफ। महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय, लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यावधी नागरिकांना फायदा। कराडच्या आयफोन मधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर। कराडबाबत महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती। राज्यात अनेक ठिकाणी कराडची मालमत्ता। न्यू इंडिया बँक गैरव्यवहार प्रकरणी मनोहरनं 33 कोटी स्वीकारल्याचं तपासात उघड। 9 मार्च पर्यंत मनोहरच्या कोठडीत वाढ, तर माजी कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोवनची रवानगी न्यायालयीन कोठडी। बीडच्या वडवणी गावात उल्कापात झाल्याची चर्चा। शेतकऱ्याच्या घरावर आकाशातून दगड पडल्यानं खळबळ।